23 नोव्हेंबर 2019 रोजी रोहन चौधरी याच्याशी दीप्तीचं लग्न झालं होतं. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण लग्नानंतर काही महिन्यातच तिचा छळ व्हायला सुरुवात झाली. पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला होता. तू दिसायला सुंदर नाहीये, तुला घरकाम येत नाही, असं बोलून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. विशेष म्हणजे तिच्या सासू सुनीता चौधरी या पुण्यातल्या सोरतापवाडी गावच्या भाजपच्या सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे मुख्याध्यापक आहेत. त्यामुळे उच्च शिक्षित कुटुंब असतानाही असा प्रकार घडत होता, असा आरोप दीप्तीच्या आईने केलाय. आता दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीमध्ये काय माहिती दिली आहे ती तुम्हाला सविस्तर सांगतो. त्यांच्या म्हणण्यानुसार चौधरी यांना हुंड्यामध्ये 50 तोळे सोनं, 35 लाखांची कॅश दिली गेली होती. एवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही, त्यामुळे त्यांनी तिच्याकडून पैशांची मागणी सुरूच ठेवली. लग्नाच्या 5 वर्षांनंतर दीप्तीला मुलगी झाली, पण मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी तिला आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली होती. डिलिव्हरीनंतर दीप्ती सासरी परत आल्यानंतर व्यवसायासाठी त्यांनी पैशांची मागणी केली. यावेळी तिच्या आईवडिलांनी 10 लाख रुपये सासरच्यांना दिले होते. दीप्तीला लग्नात मिळालेले 25 तोळे सोन्याचे दागिने हे सेफ्टीच्या नावाखाली सासरच्यांनी स्वतःकडेच ठेवले होते. त्यानंतर मागणी केल्यावर ते गहाण ठेवले असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. ऑक्टोबर 2025 मध्ये तिच्या सासू सुनीता चौधरी या भाजपकडून सरपंच झाल्या आणि यानंतर पुन्हा त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली जाऊ लागली. लग्नात गाडी दिली नसल्याचा मुद्दा काढत त्यांच्याकडून पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि यासाठी त्यांनी दीप्तीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला होता. या सगळ्यात आणखीन भर म्हणून दीप्तीची गर्भलिंग निदान चाचणी करून मुलाच्या हट्टापायी तिचा गर्भपातही केला गेला. या सगळ्या त्रासातून आपल्या 3 वर्षांच्या मुलीसमोरच तिने फाशी घेत टोकाचं पाऊल उचललं, असं सगळं दीप्तीची आई हेमलता मगर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवरा रोहन चौधरी, सासू सरपंच सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणं, हुंडाबळी तसेच गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. आता या प्रकरणाला राजकीय कंगोरे असल्यानं देखील याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या सुनीता चौधरी या भाजपशी संबंधित असल्याने, म्हणजेच महायुतीच्याच घटक असल्याने आता चाकणकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात चाकणकरांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी आता त्वरित ॲक्शन घेत रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे, त्यांच्यासोबत संवाद साधलाय. यावेळी दीप्तीच्या आईने वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर कायद्यात कुठला बदल केला असा सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केलाय. या भेटीनंतर चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याचीही मागणी केली. उच्च शिक्षित कुटुंबात लग्न करूनही फक्त हुंड्यासाठी दीप्तीचा छळ केला गेला आणि तिचा जीव घेतल्याचा आरोप कुटुंबाने केला. यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई करण्यात येणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून असेल. या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा.